येस. क्वेश्चन मी विचारते तुम्ही तिकडे हो, हो. ते चालेल. माझं फक्त आहे बघा शूट कर. हा. पहिला म्हणजे तुम्ही एखादी स्क्रिप्ट घेता आणि आपण चित्रपटाचं नाव वाचतो. हे नाव थोडं वेगळं आहे, कढीपत्ता. तर तेव्हा पहिला काय डोक्यात वाटलं तुम्हाला? कढीपत्ता वाचल्यावर नाव. काय डोक्यात जेवण आलं होतं, हो. चिवडा आला होता, नाही, खरं वेगवेगळे जेवणाचं नाव पदार्थ आले. कढीपत्ता. म्हणजे काहीतरी जेवणाचं काहीतरी पिक्चर असेल. मला कुकिंग खूप आवडतं. सो आय थॉट काहीतरी फूड रिलेटेड असेल, खायला मिळेल. हा. न म्हणजे गमतीचा विषय म्हणून नाही, पण व्हेरी सिरियस नोट, ज्यावेळी पहिल्यांदा टायटल ऐकलं त्यावेळी मलाही असं वाटलं की काहीतरी याच्या मागे कारण असेल. युनिक. सो आणि ते जाणून घेतल्यानंतर कळलं की ते टायटल का ठेवलं गेलंय म्हणून. का ठेवलं गेलं असं का वाटलं मग तुम्हाला? हा, ते सो सांगा. एक म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहे त्यांचं एक विजन आहे. त्यांचं म्हणणं आहे की जसं कढीपत्ता असतो, आपण स्वयंपाकात कढीपत्ता घालतो आणि त्याला चांगली चव यावी म्हणून कढीपत्ता घालतो. त्याचा उपयोग आपल्याला माहिती आहे, पण ज्यावेळी आपलं जेवण सर्व होतं त्यावेळी सगळ्यात आधी आपण कढीपत्तालाच सगळ्यात आधी बाहेर काढून ठेवतो. सो कुठेतरी मला असं वाटतं आजकालच्या आयुष्यात नात्यांचंही असंच झालंय. जोवर आपल्याला त्यांचा उपयोग माहिती आहे तोवर आपण त्यांचा उपयोग करून घेतो आणि सहज विसरून पुढच्या वाटचालीला लागतो. तर कुठेतरी हा एक अतिशय सुंदर एक सुंदर गोष्ट माझ्या मते आमच्या दिग्दर्शकांनी मांडण्याची प्रयत्न केली आहे. की म्हणजे तुम्ही नात्यांचा फक्त उपयोग नका बघू, त्यांची व्हॅल्यू बघा आणि त्यांना ग्रांटेड नका घेऊ. बिकॉज एनिथिंग कॅन हॅपन एनी टाइम. आता तुमचा दोघांचा एकाच पहिला पिक्चर आहे, तर कसा अनुभव एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? कशाबद्दलचा? एकत्र पहिला पिक्चर आहे. हां. हा, कसा एक्सप्रेस होता? आय थिंक खूप छान एक्सपिरियन्स होता. बिकॉज आम्ही भेटलो आणि पहिल्या दिवसापासूनच Yeah. आपण वी बिकेम बेस्ट फ्रेंड्स. आत्ताही आमचं तसंच बॉन्ड आहे आणि आय थिंक होपफुली आयुष्यभराचा आहे. बिकॉज म्हणजे मला तर भूषण मनापासून खूप आवडतो. एवढा सुंदर आर्टिस्ट आहे, एवढा समजूतदार, एवढं पेशंट, जेन्युइनली. Likewise. आय मीन आय एम जस्ट लकी की फर्स्ट मराठी फिल्ममध्ये एवढा मस्त ऍक्टिंग मिळाला. आणि बेस्ट म्हणजे मी माझ्या इतर मुलाखतींमध्ये सांगत आलो की एकतर हिला बोलायला खूप आवडतं, त्याच्यामुळे येत्या क्षणी म्हणजे मी पहिल्यांदा तिला भेटलो आणि तेव्हापासून तिने जे बोलणं चालू केलं, सो ते असं झालं की नाही यार, म्हणजे मनाने खूप चांगली मुलगी आहे आणि बोलायला आवडतं, छान गप्पा करते आणि आमची आय थिंक इनिशियल लेवलच खूप चांगलं बॉन्डिंग झालं. आमचं फ्रेंडशिप एवढं इन्स्टंटली क्लिक Yeah. झालं की केमिस्ट्रीला काय व्हेरी problem ऑर्गॅनिकली, नाही. म्हणजे केमिस्ट्री आपोआप छान अशी बिल्ड झाली. आता आत्म्या त्यांनी सांगितलं की पिक्चर पुन्हा ठाण्यामध्ये शूट झालेला हो आहे. हो तर तुम्ही काय ठाण्याचे तुमची कशी ओळख, ठाणे कसं वाटलं तुम्हाला आता हे? आधी तर खूप लांब वाटलं. खरंच लोकांना लांब हो, वाटतं जरा ठाणे. लांब होतं. पण आल्यानंतर आम्ही हेच डिस्कस करायचो की म्हणजे ठाणे इज सो मच मोर डेव्हलप. रस्ते एवढे हो. सुंदर आहेत, एवढं स्मूथ आहे. लाईक पीपल डोंट नो ठाण्यामध्ये काय काय आहे. इवन कॅफेटेरियाज, रेस्टॉरंट सगळं खूप पॉश आहे, खूप सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे ठाणेकरांचं आजवरच्या माझ्या सिनेमांवर एक विशेष प्रेम राहिलंय, त्याच्यामुळे ठाण्यासोबत मला एक एक वेगळाच लगाव आहे. मला माहिती आहे की ठाणेकर हा सिनेमा नक्की जाऊन आवर्जून बघतील, कारण की हा संपूर्ण सिनेमा ठाण्यात शूट झालाय. आणि इकडची लोकं खूप छान आहेत. सिनेमा बनवणारा जो निर्माता आहे तो ठाण्यातला आहे. त्याच्यामुळे मला खात्री की ठाणेकर हा सिनेमा नक्की बघतो. आता फनी क्वेश्चन आहे, तुम्ही खरोखर सांगा कढीपत्ता खाता की तुम्ही फेकून देता? आला की खाते. खातो. कॅमेरा समोर बोलता की का? नाही अर्थात मी खातो. का म्हणून मला त्याचे काही गुणधर्म समजले पिक्चर करता करता तुम्हाला? नाही म्हणजे करता करता अजून व्हॅल्यू कळाली त्याची. पण मी ते खायचे बाबा. माझी आई केस हो, काळे होतात, हो. लांब होतात, दाट होतात. आता तुझं तर आम्ही पिक्चर बघितला शिवरायांचा छावा, त्याला ते एक वेगळं तुझं रूप हो, होतं हो. आणि आता फुल रोमॅन्टिक. हे असं तुला कसंच वाटतं सेंजेस तुझे स्वतःचे? हो, म्हणजे कधी मलाही स्वतःला अशा भूमिकेत पाहताना मलाही की सडनली महाराजांची भूमिका आणि तिथे ते लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स वॉरियर आणि सडनली इथे एकदम बायको भांडते, हा म्हणतोय ठीक आहे, ओके, काही हरकत नाही. मला असं वाटतं की मला करताना खूप मजा आली, कारण की शिवरायांचा छावानंतर मला एक अतिशय सुंदर, साधी सोपी अशा स्टोरीवर एक फिल्म करायची होती आणि मनापासून इच्छा होती की एक प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही घडतं अशा घटनांवर एखादा सिनेमा करावा आपण. आणि माझ्याबद्दल मला असं वाटतं कढीपत्ताच्या निमित्ताने असा सिनेमा मला करायचं सौभाग्य मिळालं. तिने तू साऊथमध्ये पण पिक्चर केलेला आहे आणि आता मराठीमध्ये आहे. दोघांमध्ये एक्सपिरियन्स काय सांगतो, तू अनुभव कसा काय सांगतो? अनुभव खूप मस्त राहिला दोघांमध्ये. मला असं वाटतं की ॲट द एंड ऑफ द डे पिक्चर करणारे लोक हे लोकच असतात. कुठलेही असो इमोशन सेमच असतात. तर लोक खूप भारी मिळाले लकीली. आणि डिफरन्स ऑफकोर्स लँग्वेजचं आहे, कल्चरचं आहे, जेवणाचं आहे, एक बोलण्याच्या पद्धतीचं आहे. आणि मी तर ऑनेस्टली ते खूप एन्जॉय करते, कारण मला असं वाटतं की नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. माझा जो साऊथचा पिक्चर आहे
आहे तो प्रभास सोबतचा आहे, हा भूषण सोबतचा आहे आणि मला असं वाटतं की आय एम गेटिंग टू वर्क विथ द बेस्ट ऑफ पीपल. एक दोनच प्रश्न येतात आणि ह्याच्यात खूप आपले अनुभवी कलाकार आहेत, संजय मोहन हो. सर, शुभांगी मॅम. त्यांचा एक वेगळाच तुम्हाला काय त्यांच्याकडे काय शिकून मिळाले तुम्हाला कथेचा? म्हणजे ऍक्टिंग वर्कशॉप सारखंच होतं हो. आमचं शूट लाईक बिकॉज लाईव्ह एक्सपिरियन्स म्हणजे त्यांना Live परफॉर्म experience. एकतर त्यांनी नकळत अभिनयाचे धडे मिळाले असतील आम्हाला आणि मला किंवा- कळून हो, मराठीचे आणि ते म्हणजे जिथे वाटलं तिथे त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही केलं. त्यांनी सांगितलं की हा सीन असा करू शकतो किंवा ह्या डायलॉगची डिलिव्हरी अशी हे सगळं पण होतंच, पण त्याच्या नकळतही त्यांना बघून आम्हाला भरपूर आणि अर्थात त्यांनी एवढं काम केलंय. आणि तरी म्हणजे मला असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त चिल होते, रिलॅक्स्ड होते, आणि कूल होते. मला असं वाटतं तोच त्यांचा एक मोठेपणा आहे की करायचे. त्यांनी आम्हाला असं कधीही की आम्ही खूप सिनियर ऍक्टर आहोत असं कधी भासू दिलं नाही. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल? हेच सांगणार की 7 दोघांनी मिळून नोव्हेंबर सांगा. which is उद्या आमचा पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथे सगळीकडे हा पिक्चर रिलीज होतोय आणि मला खात्री आहे की हा पिक्चर ऑलरेडी सक्सेसफुल झालाय आणि तुम्हाला सगळ्यांना हा सिनेमा बघताना खूप धमाल येणार आहे, मजा येणार आहे. सो कडीपत्ता बघायला नक्की जा थिएटर्सला. 7 नोव्हेंबर पासून. असं साथ कर जा. हो.